लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा येथील मुरुम दगड वाळू उत्खनन करून करोडो रुपयांचा बुडवला महसूल। वाळू मुरुम तस्कर यांना लगाम घालण्याऐवजी नको त्यांना पकडून कार्यवाही करण्यात महसूल प्रशासन व्यस्त। बातमी पूर्णा। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात जमीन महसूल प्रशासन अधिनियम 1966 चे कलम 7-8 नुसार शासनाने अधिकृत रेती डेपो तालुक्यातील गोदावरी पात्रावर वसलेले गाव पिंपळगाव बाळापूर येथे मोठ्या वाजत गाजत वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले। परंतु 4 ते 5 दिवसांमध्ये हे डेपो अनधिकृत माती विकसित वाळू वितरित करत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरील वाळू डेपो बंद पडला। परंतु शासनाचा व महसूल प्रशासनाचा उदासीन डोळेझाकपणा, शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुडाला याला जबाबदार कोण? महसूल नायब तहसीलदार येथील मंडळ अधिकारी की तलाठी? वाळूने भरलेल्या सर्रास गाड्या दिवस रात्र चालू, शासनाचा महसूल जमा झाला कोणाकडे? याला जबाबदार कोण? शासनाला नोट कॅमेऱ्यामध्ये वाळू मुरुम इत्यादी अवैध उत्खनन करून अवैध मार्गाने वाहतूक करणारे फोटो दिले तरी त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। परंतु दिनांक 11 जुलै रोजी दुपारी सुमारे 4:30च्या दरम्यान तालुक्यातील कानखेड येथे अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक करीत असल्याचे 3 हायवा गाडीवर हातूरमातूर कार्यवाही केल्याची प्रेस नोट काढून सदरील बातम्या लावण्याचा आग्रह काही विशिष्ट वर्तमानपत्रात करण्यात येतो। यावरून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला, याला जबाबदार कोण? अशा प्रकारच्या उलटसुलट चर्चा तहसील परिसरातील हॉटेलमध्ये ऐकावयास मिळत आहेत। पूर्णा तहसील कार्यालयातील हा अंधाधुंदी कारभार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून होत असल्याचे एकंदर परिस्थिती असून त्यामुळे शासनाचा लाखो करोडोचा महसूल डुबवला। याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करून कारवाई केल्याचा बाऊ प्रशासन करणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।